नमस्कार. मी ललित ससाणे, माहिती अधिकार कार्यकर्ता. आणि माझ्यासोबत आहेत प्रदीप नाईक, जे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव आहेत. आज आम्ही जी पत्रकार परिषद घेतो, तर यामध्ये स्पेसिफिक खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण यांनी जाणीवपूर्वक कटकारस्थान रचून माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच पत्रकार व अनुसूचित जाती जमातीतील काम करणारे, वंचित उपेक्षित वर्गासाठी काम करणारे कार्यकर्त्यावरती दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात याची पत्रकार परिषद घेत आहोत. आता दिनांक 25/2/2025 रोजी शशिकांत भरत चव्हाण यांनी माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला, कुठलाही पुरावा नसताना. त्याचबरोबर त्या संपूर्ण गुन्ह्याचा मी पाठपुरावा करत असताना माझ्याविरुद्ध आज सगळ्यात त्यांना कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही. माझ्याकडे या गुन्ह्यासंदर्भात 10 साक्षीदार आहेत. तसेच माझ्याकडं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी त्यांना असं ते म्हणतात एफआयआर मध्ये खंडणी वगैरे मागितली, त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज 14/2/25 रोजीचे सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांनी जप्त करावे, हस्तगत करावे. त्याचबरोबर संपूर्ण खडक पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरुद्ध हे कटकारस्थान रचण्याचे काम शशिकांत भरत चव्हाण यांनीच केलेलं आहे. दिनांक 16 मार्च 2025 रोजी सुद्धा मी तपासात अडथळा आणतोय व सरकारी कामात अडथळा आणतोय म्हणून एक माझ्या आपला खोटा गुन्हा दाखल केला 353 सारखा, म्हणजे नवीन कायद्याची कलम 132 वगैरे त्यासारखा. त्याच्यामध्ये सुद्धा मी घटनास्थळी नसताना दिनांक 16/3/25 रोजी स्वतः शशिकांत भरत चव्हाण हे लोहियानगर थांबवण्याच्या राम मंदिरासमोर माझा लहान भाऊ उभा असताना त्यांना स्वतः बोलवून घेतात व बोलवून घेतल्यानंतर त्याच्या हातामधील मोबाईल हिसकावून घेतात. हिसकावून घेऊन त्यांच्यासोबत एपी सुरू जे असतात ते माझ्या लहान भावाला स्वतः पोलीस चौकी येथे घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात. आणि त्या एफआयआर मध्ये असं स्पष्टपणे नमूद केले की ललित ससाणे व त्याचा लहान भाऊ विकी ससाणे यांनी जमाव जमून पोलीस चौकी येथे आले व त्या दिवशी दंगा केला म्हणून सरकारी कामात अडथळा आणला, मला गुन्हा दाखल केला. मी या प्रकरणात संपूर्ण पाठपुरावा केला. त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज मागितले, स्टेशन डायरी मागितले, ड्युटी पाठवायला रजिस्टर मागितला, परंतु त्यांनी कोणतीही मला माहिती त्यांनी अद्याप पुरवलेली नाही. प्रथम अपील केलं. प्रथम अपील अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा मला कोणतीही माहिती पुरवली नाही. शशिकांत भरत चव्हाण यांनी माझ्यावरतीच खोटे गुन्हे दाखल नाही केलेले. त्यांनी यवत पोलीस स्टेशन येथे जे मनोज कुमार कांबळे आहेत त्यांनी त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. दिनांक 5 तारखेला शशिकांत भरत चव्हाण यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. 2 दिवसानंतर म्हणजे लागले 2 दिवसानंतर 7 तारखेला मनोज कुमार कांबळे यांच्यावर एक बनावट महिला उभी केली आणि तिने सांगितलं की 25,000 रुपये खंडणी वगैरे मागितल्याचा त्यांचा आरोप केला व त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकारी यांना पत्राद्वारे सुद्धा मी विनंती केली आहे की माझ्या सहित शशिकांत भरत चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात दाखल केलेल्या सर्व गुन्ह्यांची एसआयटी सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी. त्यांच्यावर दाखल असलेल्या सर्व गुन्ह्याची पुनर्तपास करण्यात यावा, ही माझी मागणी असणार आहे. तसेच त्यांची आता मी सोशल मीडियावरती वाचतोय की त्यांची अशी करोडो अरबो रुपयाची प्रॉपर्टी आहे, त्याची सुद्धा पुनर्चौकशी करण्यात यावी. व त्यांनी आता पत्रकारांना उद्देशून किंवा धमकीवाजा एक पत्र इशारा दिले की माझ्या घरातील कोणालाही काहीही झालं तर त्याला पत्रकार व खोट्या बातम्या पसरवणारे जबाबदार राहतील. तसेच माझ्या घरामध्ये म्हणजे माझ्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा माझ्यावर दाखल खोट्या गुन्ह्याच्या कारणाने संपूर्ण माझे घर अस्वस्थ असून शशिकांत भरत चव्हाण यांच्या दहशतीखाली आहे. तरी माझ्या घरातील सुद्धा कुटुंबाला कुठल्याही प्रकारे इजा किंवा काही त्रास किंवा मृत्यू झाल्यास त्या संपूर्णपणे शशिकांत भरत चव्हाण हे जबाबदार राहतील.